डॉक्टर इंद्रजित मोहिते आहेत, अशी आमची तिघांची कमिटी आहे. बाकीचे कडू पाटील आणि शिवाजीराव देशमुख त्याचे मेंबर आहेत. त्याच्यामध्ये साधारण आम्ही जी काही गुंतवणूक करत असतो, इथं जे रक्कम आहेत त्याच्याबद्दलची चर्चा होती. ती मिटिंग झाली आणि ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही अनेक जण VSIचे नियामक मंडळामध्ये सदस्य आहोत. तर आज एक महत्वाचा विषय होता, तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये AI ला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो त्याबद्दल एक कमिटी होती. त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत, इतर पण आहेत. तर त्यांनी काही मीटिंग घेतलेल्या होत्या मधल्या काळात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राज्यालाही माहिती आहे की अर्थसंकल्पामध्ये मी त्या संदर्भामध्ये बजेट पेश करत असताना AIचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून 500 कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात. ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते. कारण 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते. तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही बाहेर फोन आले की दादा अशा काही बातम्या येतात, वस्तुस्थिती काय. म्हणलं काही नाही, नेहमीप्रमाणे आम्ही VSIचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो, नियामक मंडळाला मी तिथं येत असतो. काही कमिटीला मला येता येतं, काही कमिटीला काम असेल. आता अधिवेशन असतं आज तर मी येऊ शकलो नसतो, परंतु आता मी इथलं तुमचं काम उरकून मी बारामतीला निघालं. उद्या मी नांदेडला चाललोय. त्या हायकोर्टाने ऑर्डर केली FRPच्या संदर्भामध्ये आता एक रकमी द्यावी लागेल. राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला हायकोर्टाने. काय परिस्थिती आहे एकूण ऊसाची लागवड? आम्ही त्या संदर्भामध्ये AGला ऍडव्होकेट जनरलला सांगितलेलं आहे की बाबा काय नक्की ऑर्डर झाली. कारण ऑर्डर झाली याच्याबद्दल बातम्या आल्या, परंतु शेवटी फायनल ऑर्डर काय त्या ठिकाणी झाली त्याची माहिती AG आम्हाला देतील आणि ती माहिती घेतल्यानंतर इंडस्ट्रीचं काय म्हणणं आहे. शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत त्याच्याबद्दल तर दुमत असण्याचं काही कारणच नाही. परंतु काही कारखाने सांगतात की बाबा आम्ही साखर तयार करतो, त्या साखरेचं आम्हाला विक्री वर्षभर करावी लागते आणि पैसे आम्हाला तेवढे मिळत नाही त्याच्यातनं विक्री केल्याशिवाय, आणि मग कुठून आम्ही पैसे द्यायचे असं काहींचं म्हणणं आहे. तर त्याच्यात हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि त्या संदर्भामध्ये AGशी चर्चा करून आम्ही पुढच्या गोष्टी ठरवू. औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे, नेमकं काही नेते म्हणतात उकडून टाकावी, काय म्हणतायत? मी त्याबद्दल काल माझी तुम्ही मुलाखत बघितली का? परत का तेच मुद्दे काढता? त्याबद्दल मी माझं स्पष्ट मत एका मुलाखतीमध्ये काल मला वाटतं ABP माझानी माझी मुलाखत घेतलेली होती, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक त्याच्यामध्ये होते. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते. दारुगोळाचा प्रमुख देखील मुस्लिम समाजाचा त्याच्यात होता. सरदार होते, बरेच लोक होते. आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषाचं नाव घ्यायचं. शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आमचे अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राजमाता जिजाऊ असतील, ह्या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये देखील सगळ्या समाजाला जातीय सलोखा ठेवून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं आज आपल्या पुढे वेगळे इतर प्रश्न आहेत. अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्था पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे, विशेषतः सरकारचं जास्त आहे. म्हणूनच मी काल सांगितलं ना की आम्ही सगळ्यांनी माझ्यासहित सगळ्यांनी केलं पाहिजे. आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या मंत्र्यांना सांगितलं
इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथरावजींच्या कानावर घालतो. दादा, बीड प्रकरणावर लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारची विधानं केली जात आहेत असं विरोधक म्हणतात, त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? याच्यावर त्याला काही अर्थ नाही. बीडच्या बद्दल SIT नेमलेली आहे, बीडच्या बद्दल CID नेमलेली आहे, बीडच्या बद्दल न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी आपण करतोय. अशा सगळ्या चौकशा चाललेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुढची जे काही कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी सुरू झाली. यंदाच्या हंगामात कारखानदारांसमोर काय अडचणी असतील, काय चर्चा झाली आहे तुमची? लागवड कमी झाली? नाही. ह्या कारखानदाराच्या संदर्भात आजचा जास्त विषय करून AIचाच होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काय गोष्टी करून कसं यील्ड वाढवता येईल, कसं कुठली व्हरायटी लावता येईल, पाण्याची कशी बचत करता येईल, खताची कशी बचत करता येईल आणि ह्या सगळ्या बचतीतनं टनेज पण कसं वाढेल. कारण त्यांनी जे काही प्रायोगिक तत्वावर पायलट बेसवर जे काही प्लॉट घेतले त्याच्यामध्ये टनेज वाढलंय असं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे आता पुढं सर्व दूरपर्यंत पोचवायचं आहे. ते काही फक्त आपण ऊसापुरतं नाही, ऊसालाही आपण करतोय, फळबागांनाही करतोय, सोयाबीन असेल, कापूस असेल, जे काही महत्वाची पिकं आहेत आपल्या राज्यामधली त्या पिकांना ह्या AIचा वापर करणं आज काळाची गरज आहे. आणि म्हणून त्या बाबी कृषी खात्याने पण मनावर घेतल्यात, सरकारने पण मनावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस कुटुंब त्या संदर्भामध्ये मी बातम्याच वाचतो. मला काही एवढी सगळी माहिती नाही. मी कालपर्यंत माझ्या अर्थसंकल्पीय उत्तरामध्ये, अधिवेशनामध्ये डिमांड्स पूर्ण करण्यामध्ये, विनियोजन बिल करण्यामध्ये ह्याच्यात मी बिझी होतो. आणि हे ज्या काही गोष्टी चालतात आता तुम्ही मीडियावाले काय करतात, हा काय सकाळी 9 वाजता अमुक असं म्हणलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तो 2 वाजता असं म्हणलं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, बातम्या देत असताना वस्तुस्थितीला धरून आम्ही लोकांनी बोललं पाहिजे आणि बातमी देणाऱ्यांनी पण त्यांना अधिकार आहे, त्यांनी पण वस्तुस्थितीला धरूनच बातमी त्या ठिकाणी दिली पाहिजे. कुणाच्या तरी ते आज पण बोललेत 9 वाजता. चौकशी झाली पाहिजे. कशाची चौकशी? अरे बाबा, एक मिनिट, न्यायालयामध्ये गेले ना ते प्रकरण, त्यांच्या आई वडिलांनी न्यायालयामध्ये गेलेले. आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला देशातल्या वाटतं की आपल्याला कुठं न्याय मिळाला नाही तर तो संविधानाच्या माध्यमातून, कायदा, घटना, नियम ह्याच्या माध्यमातून न्यायालयामध्ये जाऊ शकतो. न्यायालयात ते गेलेले आहेत, आता न्यायालय त्याच्याबद्दलचा काय तो निर्णय घेईल. कोरटकर राहिला महत्वाचं सर.